म्हणजे हे बघा, ह्याला आम्ही बोलतो भवन. हा भवनामध्ये छोट्या मुंग्या असतात, ते तयार करतात. हे बघा, आता आम्ही झालेत खूप पुढे चाललो आहे, गावापासून खूप अंतर आतमध्ये आहे आणि ही संध्याकाळची वेळ आहे. काय का फायनली आपल्याला सापडलेत कोकम. हे बघा, मंडळी बघा, एवढी अशी अख्खी बाटली भरले. नमस्कार मंडळी, तुमचं स्वागत आहे आपल्या चॅनलच्या नवीन व्हिडिओमध्ये. आम्ही निघालो आहे जंगलामध्ये थोडा फेरफटका मारायला, थोडा कोकमी मेवा काय भेटतो बघूया. मी आहे, वहिनी आहेत, अन्वी आली आहे, आरू आहे, रियांश आहे, बाबू आहे. आम्ही निघतो आहे. हे आमचे वाडे गुरांचे, हे शेणखळ, हे बघा खत फर्टिलायझर, हा ओरिजिनल एकदम. आम्ही निघालो इकडे, पुढे सरळ जायचं आहे. संध्याकाळ झाले, संध्याकाळचे 4 वाजलेत, थोडा ऊन कमी आहे, मी थोडा कोमट असतो त्यामुळे आम्ही निघालो होतो जायला. हे चालणार का दोघे पण? तुम्ही चालणार ना? हा आमचं रियांश सगळं जंगल माहिती आहे, तो आम्हालाच परत जंगल दाखवणार आहे ना रियांश. हां, ही वाट आपली जायची. हे काजू आहे बघा, हा जंगल पूर्ण आपला काजूचाच आहे. फॉरेस्टनी काजू लावलेला होता खूप आधी, म्हणजे हा पूर्ण आपला अखंड जंगल पूर्ण काजूच आहे. म्हणजे आपल्याला काजू विकत आणण्याची गरज पडत नाही. इकडे फेरफटका मारला ना, फेरफटका म्हणजे ह्या जंगलामध्ये पूर्ण तुम्हाला काजूच काजू भेटते सगळीकडे. म्हणजे हे आलू बघा, हे बघा, हे आलूचं झाडं अळू बोलतो, म्हणजे आम्ही आलूच बोलतो. हे पिकल्यानंतर मस्त ब्राऊन कलरचे होतात. या भरलं आहे पूर्ण, नाही पिकलेत नाही, काही पण पिकलेत नाहीत, पिकतील आता. काय पिकायला चालू झाले. हा वाटेमध्येच झाड पडलं आहे सुकून. त्या वाट पण अशी फिरली बघा, सरळ वाट होती, इथून अशी फिरली इकडे. हा आमच्या समोरची ते आहे ना राकेदा, त्यांचा शेत, जवळचं शेत, ही जवळची शेती, म्हणजे गावापासून 2 मिनिटावरतीच आहे. ही बघा ही शेती, ही जवळची शेती त्यांची. राकेदाने आता हे आंबे लावलेत इकडे तिकडे पुढे. इथे त्यांची काजू पण होती पुढे समोर, इथे एक वरती, इथे पुढे काजू होते, ते समोर आहे काजू वाटत मध्ये वाटतं. ही जवळची शेती, म्हणजे हे गावापासून 5 मिनिटाच्या अंतरावरती शेती आहे. इथे ही एक छोटीशी नदी, म्हणजे एक वाल बोलू शकतो, तिथे पुढे समोर पावसाळ्यामध्ये हा पूर्ण वाहल होतो कंटिन्यू पुढपर्यंत. इथून हा पूर्ण वाहल होतो पावसाळ्यामध्ये. आणि ही छोटीशी नदी ही खाली गेली तिकडे, इथून हा वाहल असं पूर्ण जातो, हा पूर्ण रोड पूर्ण पाण्याने भरलेला असतो. आणि ही नदी इथून वरून खाली आले, हे बघा इकडून सरळ तिकडे खाली जाते वाहत वाहत. हे वाली बघा, इकडून वरून पाणी येतं इकडे, हा इथून खाली मांगोळच्या नदीला पुढे जातं. हे पुढे उभे आहेत तिकडे, आपल्या इथून सरळ पुढे जायचं आहे. जंगल मस्त भरलं आहे बघा, अंधार झाला एकदम, भरवलं एकदम, कच्चं जंगल झालं आहे. मंडळी, मी शाळेत शिकत होतो त्यावेळेला ह्या जंगलात इकडे आलो होतो. ते येणं जाणं होतं. त्याच्यानंतर मुंबईला गेला फर्स्ट टाईम मी पूर्ण ह्या साईडला येतो आहे. म्हणजे ऑलमोस्ट 20-25 वर्ष झालेच ना बाबू, 2005 नंतर, म्हणजे हा 21 वर्ष आली. 21 वर्षानंतर पुन्हा आम्ही ह्या जंगलात जातो आहे. विचार करा, मी सुद्धा गेलो नव्हतो. वाटा पण ह्या वेगळ्या आहेत, पहिल्या वाटा वेगळ्या होत्या, पहिल्या गुरांनी तयार केलेल्या वाटा होत्या आणि आता आहेत त्या अशीच नॉर्मली झाल्या तयार. कारण की पहिली खूप गुरं होती, कंटिन्यू वाटा असायच्या. आणि आत्ता जंगल खूप गच्च कसं झालं आहे. पहिला एवढं गच्च नव्हतं, पहिला थोडं सुटसुटीच होता. थोडी तोड वगैरे व्हायची, लोक फाटी न्यायचे, लाकडं तोडायचे, कुंपणी घालायची, कुंपणी हे तोडायचे. आता काय एवढं का होत नाही. हे चालतात पुढे हिरो, हे दोघंजण आले आमच्याबरोबर, आरुष आणि रियांश.
जंगलामध्ये. आता आम्ही झालो खूप पुढे चाललो आहे, गावापासून खूप अंतर आतमध्ये आहे आणि ही संध्याकाळची वेळ आहे, त्यामुळे क्लायमेट मस्त आहे इथं. सूर्य पण डोक्यावर नाही आहे, साईडला आहे. सूर्यनारायण तिकडे समोर आहेत बाजूला, नाही पण पुढे. आम्ही इथे ह्या जंगलात आम्ही आमचा कंटिन्यू फिरणं असायचं पहिलं. म्हणजे हे बघा, ह्याला आम्ही बोलतो भवन. हा भवनामध्ये छोट्या मुंग्या असतात, ते तयार करतात. हे बघा, जर असं म्हटलं की ह्याला तोडलं तर होल असतात, हो तोडलं तर ह्याच्यामध्ये सापवर राहतात अशामध्ये. हे बघा, हे असे मातीचे खूप आहेत. आला आहे आमच्याकडे ह्याला भवन बोलतात, तर तुमच्याकडे ह्याला काय बोलतात म्हणजे कमेंट करून सांगा. हे बघा भवन, मातीचं आहे पूर्ण. आम्ही आज चाललो आहे पुढे. आता आम्हाला खूप आतमध्ये पुढे जायचं आहे. करवंदा बघा खातो आहे आम्ही काढून झाडावरची. हो इकडे ठीक आहे. मस्त गोड आहेत एकदम. खूप गोड आहेत. काढ. कोंबड्या की कोंबडी आहे? कोंबड्या की कोंबडी आहे? गोड असते ती कोंबडी, आंबट असतो तो कोंबडा. कोपडा आहे. आंबट आहे? आंबट आहे की गोड आहेत? आंबट. मंडळी, वहिनी इथे खोका बनवत आहेत. हा बघा, नाही कलवंदी. कलवंदी काय का? काकी आपण ह्याच्यातली करवंदा काढून ह्याच्यात टाकूया. ती काढत घे चल. हे घ्या. हा बघा, हा खोका तयार झालाय करवंदांसाठी. टाकतो. त्याच्यामध्ये मी करवंद गोळा करून घेते. टाकू. थांब. हे पण म्हणजे शेती होते बघा. आम्ही खूप जंगलात आतमध्ये आलो आहे. हे बघा, हे पण शेती आहे. हे खूप जुन्या काळातली आहे, आधी लोक करायचे ही शेती. एक पहिला वरचा चोंडा, हा चोंडा आणि तो खाल्ला चोंडा, अशी ही शेती. पहिले इथे अशा एवढ्या मोठ्या ठिकाणी लोक राखण्याचं द्यायचे, असे माची बांधून ते राखण करायचे. त्या वेळेला शेती राखायची लोक. तर आम्ही किती आतमध्ये आलो जंगलामध्ये, पाऊण तास चाललो आहे जंगलाच्या आतमध्ये. मी इकडे पुढे पोचलो आहे. हा इथे ही शेती भेटली आम्हाला. हे खूप वरची आहे. हे बघा, इथे गवत झाल्या मस्त बघा. हां, जंगली जनावरं असतात रानातले. म्हणजे आम्हाला फायनली कोकम सापडले. कोकमवरचे कोकम काढायला आले मी आता बघा. ही जागा काढतोय मी आता. जायला तिकडे. हे बघा, इथे कोकम आहे मंडळी. हे बघा समोर, हे फायनली आपल्याला सापडलेत कोकम. हे बघा कोकम मंडळी, कोकम. आरामात या, सामावून या. हे बघा, आहेत बरेपैकी आहेत मंडळी. काढा. थांबा बहिणी, माझा फोटो एक काढा, भले मॅक्सिमम ती काढा चालेल. काढा काढा. फायनल आम्हाला मिळाले कोकम. खूप फिरत पडलो आम्ही. हे बघा, कुठे आणले पण काय हो, दुसरे थेलेच नव्हते आमच्याकडे. कोकम, कोकवीचा कोकम. हा बघा, अरे काका चढले वरती. वहिनींचा आनंद बघा, जंगलात मावत नाहीये. मला आवडतात. पकडा. पिशवी टाका, अरू पिशवी टाका. काढे ठेवले आधी काकून पडले ते बघ. अभी तयार खाली पडले नको, खाली पडले नको बा, खाली पडले नको. हा काय तो आरुष तिकडे जाऊन मम्मी मुलगा जाऊन या जाऊया.
कुठे जाऊ घरी पडलं खाली हो, इथे अजून एक दुसरी होती ना कुठेतरी. आलू आहे प्रियाच्या पायाखाली पायदेशील पायदेशील. आंबा द्या माझीकडे द्या. वहिनी असं तुम्हाला तुम्हाला तुझं हा तुम्हाला ठीक मी काय केलं ना काय केला? ते चकलं पायाच्या खालते होतं. ते लोकांचा धंदा असतो आहे ना, काय करणार. गावातल्या नाही कोणाला माहिती काय सापडली, पुण्यातून जातील तरी भेट दिसणार नाही. माझ्या पप्पांना पण नाही माहिती. हो बाबांना पण नाही माहिती. हा? त्याची कढीला चांगली असतात पाहिजे तर बघ. हे घे. काय करताय काय करताय काय मस्त एवढे खोलून दिले तरी. चढवल चढवल कोयती कुठं ठेवली होती ती दादा. 2 पडले का मस्त का काय येऊ कुठे? हा नाही रे का सफरचंद कुठे सफरचंद आमच्या डोक्यावर नका पडू म्हणजे झालं. एकदम तयार झाले का? मस्त झाले. अरे पकड अरे थांब पकड अरे थांब पकड अरे पकड ना मी कॅच करतो ना मी पण कॅच करतो. अरे हा खाली ठेव. इथं बघ हे आलू चालेल बघ. ते काढ साहेब वर नका जाऊ जास्त. एक एक द्या तू बघ तू बघ हे हलू हलू टिपा दोघांनी पण भांडू नका. रिया आहे. हा, रियाज, तू फक्त बसा आधी तिथं बस खाली तिकडे. मारून ठेवा. हा, इथं होती. कुठे बसू चला आता साईडला होतो. तिच्यावर उभं राहा मी टिपते. कुठे गेले हे देऊ पण ही मोठी होईल मला असं वाटतं. नाही हे बघा ही बघ गाडी काढली आहे ही बघा. ठीक आहे ठीक आहे. आता पडतील बघा त्या. थोडी अर्धी थैली भरायला आली. म्हणजे ही बघा कोकम किती मोठी मोठी आहेत. हातात 4 मावत नाहीत एवढी मोठी मोठी आहेत. हा बघा एक नसा एक ऍपल एवढा मोठा मोठा आहे. दाखवा कुठे तुम्हाला व्हिडिओ मध्ये छोटी वाटत असतील. हे लागला त्याच्या डोळ्याला. बघून घे. हे हळूहळू गाडा त्याच्या डोळ्याला लागलं. इकडे कुठे लागलं? लाल कलरचा रियाज, इथं फुट्या पाहिजे आता टाकल्यात ना तो. पागल झाले तुम्ही काय पण. म्हणजे हे बघा साहेब वरनं आलेत किती घामाघूम झालेत. कोकम काढून किती वर्षांनी चढला झाडावरती. खूप वर्षानंतर चढला. बघा एवढी पिशवी भरून कोकम काढलेत. सॉलिड वाटतोय. मगापासून या महिनी म्हणत होत्या माझा व्हिडिओ घेऊ नको आणि आता बघा कक्कम भेटले. हा बघा बनीने पाडलाय रतांबा. मंडळ हे बघा ही कोकमकडी छोटी आहे बघा. हे एवढीच आहे. हे बघा एवढीच आहे माझ्या हातावडीच कोकम आहे. तिला कोकम धरलाय बघा. हा बघा हा बघा हा बघा. अरे मस्त मोठे मोठे कोकम आहेत. सगळे कोकम मोठे आहेत मोठे मोठे कोकम भेटलेत आम्हाला. आम्ही निघतोय आम्ही आता. मंडळी झाले आमची कोकम काढून पूर्ण घामाघूम चालू आहे. अजून खूप आहेत वरती म्हणजे अजून वरती टोकाला आहेत ना फुल भरलेत. अजून 30-40 भेटतील कोकम एवढे कोकम आहेत. पण की तिथे जायला जागा नाही आहे आणि खूप उंच आहे त्यामुळे पुढे चढण्यासारखं पण नाही आहे. त्यामुळे उतरलो परत खाली आलो. आता घरी जातो आहे. आता पूर्ण आम्हाला वाट काढत जावं लागेल. वाकवत का जसं तिकडून जायचं. करून बघा भरपूर आहेत. हो हे बघा भरलेत पूर्ण करून. हे बघा आम्ही आता जातो वाट काढत जातो. आता घरी जातो आहे.
ह्याच्या ते फणस बघ धरलेत. हे बघा वरपर्यंत फणस आहेत, भरलेत पूर्ण. हे बघा थोडं काळोख येत असेल, खूप फणस आहेत. म्हणजे आपण काल कोकमा आणली बघा. ही आपण जंगलातून आणली होती कोकमा. त्याचा आता कोकमचा सरबत नॅचरली बनवायची प्रोसेस चालू होती आता. हे बघा काढतात त्याच्यातून. ही बिया आहेत मधली. ही कोकमची साईज बघा म्हणजे. हे बघा हे बघ हे लागतं. ते घे. ही कोकमातली आतमधली बी काढून घेतात आतमध्ये. हे बघा ही बाहेर काढायची. ह्याचा उपयोग होतो ना, ह्याचा आगळ बनतो बघा. ह्याचा आगळ बनवायचं आणि ह्याचा आपण कोकमचा सरबत बनवायचं. हे पुढे प्रोसेस तुम्हाला दाखवू कशी काय ती. आता ह्याच्यामध्ये बघा साखर टाकून घ्यायचं आहे प्रत्येकामध्ये. हे बघा मंडळी, हे तर साखर भरून घेतले. आता मग ह्याला उन्हात ठेवूया. आणि हे एवढ्या बिया निघालेत, ह्याचा आपण आगळ बनवू. हा बघा हा बघा आपला कोकमाचा नॅचरली तयार केला रस बघा, मस्त आलाय बघा. आता ह्याच्यातलं हे जे वरचं आहे ना त्याचं काढून घ्यायचं. रस आहे ते, बाकी साखर आहे ती, हे साखर आहे ती परत ठेवायची. आई 4 वाट्या घातल्या. खाऊन बघा बघा. खुश झाला. मस्त आहे. ओरिजिनल बघा, ओरिजिनल कोकम ज्यूस. पाणी बिनी काय नाही. ह्याच्यामध्ये काही मिक्स नाही आहे. आपलं ओरिजिनल आम्ही कोकम आणले, कापले, त्याच्यामध्ये ती प्रोसेस दाखवली तुम्हाला कशी काय ती. आणि 3 बाकी दिवसाचं पाणी काहीच नाही. निघणार. 3 दिवस असा ज्यूस निघाला बघा. 3-4 दिवस. 3-4 दिवस बघा असं. हा बघा केवढा निघाला आज बघा. जास्त निघेल, उद्या परवा कमी निघेल. तू ज्यूस आहे, कोकम ज्यूस पी. वाव साथी कसं आहे, साथी कसं आहे. म्हणजे काट. हा बघा मंडळी, हा एवढा कढईभरात ज्यूस भेटलाय, कोकम सरबत भेटलाय. हे बघा ह्यात अजून पण साखर आहे. ते उद्या परवा अजून 3 दिवस आपण दाखवू, त्याला होऊन दाखवू, अजून सरबत निघेल त्याचा. आणि हे कोकम आहेत ना, हे सुकवायचे, म्हणजे गोड कोकम म्हणून खायला बरं. आजचा पहिला दिवस आहे मंडळी. ही बघा ही एवढी अशी अख्खी बाटली भरली आहे आणि हे एवढं उरलं. आता उद्या अजून मे बी ही अजून एवढी बॉटल भेटेल आपल्याला.